नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जित या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्मरणशक्ती आणि शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. स्मरणशक्ती आणि शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी याचा प्रभावी पद्धती आहेत काही, तर त्यामध्ये दोनच असं आपण थोडंसं विचार करूया सध्या आज. म्हणजे याचं स्मरणशक्तीवर खूप चांगलं प्रभाव होणार आहे. स्मरणात राहणे किंवा शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की समजून पहिला आहे समजून घेऊन शिकणे. म्हणजेच आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकता तर ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या मनात चांगल्या प्रकारे रुजते. केवळ पाठ न करता गोष्टीचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. लक्षात येऊन आलं का की समजून जर घेतलं तरच ते चांगल्या प्रकारे लक्षात राहते. त्याला जास्त पाठ करायची गरज नाही राहत. आणि पुढे आहे विषयाशी संबंधित उदाहरणं लक्षात घ्यायला पाहिजे, जसं जेणेकरून विषय अधिक स्पष्ट आणि लक्षात ठेवायला सोपा जाईल. डिटेल त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण जेवढं ते डिटेल समजून घेत बसलो तर ते आणखी छान लक्षात राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का की जे समजून घेऊन शिकणे म्हणजे शिकत असलेल्या विषयाचे मूळ तत्व किंवा संकल्पना समजून घेणं आहे. केवळ पाठांतरावर अवलंबून न राहता याचा उद्देश असा आहे की आपण जे शिकत आहोत त्याचा अर्थ समजावून घ्यावा आणि त्याला वास्तविक जीवनाशी जोडावा, ज्यामुळे शिकलेली माहिती अधिक दीर्घकाळ लक्षात राहते. त्यामध्ये संकल्पना समजून घेणे, जसं विषयातील संकल्पना मुद्दे समजून घेण्यासाठी प्रयत्न करा. संकल्पनेच्या मुळाशी जा आणि हे का आणि कसे घडले याचा विचार करा. सतत पुनरावलोकन म्हणजेच नियमितपणे आपण जे अभ्यास केलेला आहे त्याचे रिव्हिजन मारत राहायचं आहे. म्हणजे पुनरावलोकन करण्यासाठी स्मरणशक्ती अत्यंत आवश्यक आहे. जसं पहिल्या दिवशीच्या अभ्यासानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे अभ्यास करायला पाहिजे, त्याचं रिव्हिजन करायला पाहिजे. पण नंतर काही दिवसांनी आणि नंतर मग आठवड्यानंतर असं ते सर्व ठरलेलं आहे. तर त्यानुसार आपण करायला पाहिजे आणि यामुळे दीर्घकाळ लक्षात राहते. लक्षात येत असेल तुम्हाला. तर ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या समजून घेऊन शिकणं आणि रिव्हिजन मारणं, ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी. ज्या अभ्यासामध्ये तुमचं लक्षात ठेवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. रिव्हिजन करा आणि समजून घ्या. हे दोन मुद्दे लक्षात ठेवा. आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.